राज्यामध्ये तुफान पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। अक्षरशः काही ठिकाणी जे आहे ते शेतामधून जे आहे ती मोठ्या प्रमाणात पाणी वाहतानाचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। आता तुम्ही एक सुरुवातीला व्हिडिओ पाहिला असेल तो मानवत येथील आहे। मानवत त्या ठिकाणी खूपच भयंकर पाऊस झालेला आहे। तुम्ही एकदा ती व्हिडिओ क्लिप एकदा बघू शकता कशा प्रकारे तुफान पाऊस सुरू आहे व शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे। तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघा। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ मानवत तालुक्यातील आहे। अक्षरशः जे आहे ते शेतीलाच जे आहे ती पाणी आणि सगळं जे आहे ते घेरलेलं आहे, म्हणजे तुफान स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे पाणी जे आहे ती पाहायला मिळत आहे। तळ्याचं स्वरूप हे शेतीला आलेलं आहे। अक्षरशः ढगफुटी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। अचानकपणे आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तसेच आता पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत। तसेच आता आजपासून पुढचे 5 ते 6 दिवस काही जिल्ह्यासाठी खूपच धोक्याचे आहेत, कारण की हा पाऊस आता पूर्ण राज्यामध्ये सक्रिय होत जाणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। आता कोणत्या जिल्ह्यात पुढच्या 2 तासात वातावरण अजून वाढत जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। त्याकरिता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ बघत चला। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर वातावरणात मोठा बदल झालेला आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मेघगर्जनेसह तुफान पाऊस आता सुरू झालेला असून पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढणार आहे व काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी वाहू शकतं, अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला सेलू तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। सेलू, जिंतूर बऱ्यापैकी भागाला पाऊस आता येत्या 2 तासात झोडपून काढणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। पावसाचा धोका हा खूप वाढत जाणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासोबत मोठं संकट येत आहे ते आपण पाहूयात। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। राज्यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाची पावसाची हजेरी लागणार आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये राज्यात पावसाचा धुमाकूळ घालणार असून मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पावसासोबत हे मोठं संकट विजांचं देखील येत आहे। काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 वर्षानंतर असा पाऊस झाल्याची माहिती देखील पाहायला मिळत आहे। अक्षरशः जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे ती 10 वर्षाचा रेकॉर्ड तुटलेला आहे। अशा प्रकारचा पाऊस काही जिल्ह्यामध्ये जे आहे काही तालुक्यामध्ये झाल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र आता तो पाऊस राज्याला पूर्णपणे वेढा घालणार असून तीव्र चक्रीवादळाचा फटका तसेच तीव्र कमी दाबाचा फटका हा राज्याला बसणार आहे। तर चला पुढच्या येत्या 2 ते 3 तासात कोणत्या राज्यात पाऊस वाढेल व पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस कसा राहणार ते देखील सांगणार आहे। व्हिडिओ फक्त तुम्ही बघत चला। तर यामध्ये बघू शकता पुढच्या 1 ते 2 तासामध्ये लातूर शहराला पाऊस जे आहे ते झोडपून काढणार आहे। लातूर, बर्दापूर, शिरूर, अंतपाल येत्या 2 तासात सतर्क राहावे। या ठिकाणी दिसत असेल लातूर रोड जवळ आता जे आहे ती पावसाने सुरुवात केलेली आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। लातूर रोडच्या रेल्वेचं जंक्शन जे आहे त्या आसपासच्या भागामध्ये एरियामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास आता सुरुवात केलेली आहे। हा पावसाचा जोर अजून वाढत जाणार आहे। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुमच्या भागाचा महत्त्वाचा अंदाज रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊया। तर इकडे बघू शकता यामध्ये लातूरचा भाग असेल, किनवटचा भाग असेल, या ठिकाणी औसा या भागामध्ये आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात दाखल होत आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। तसेच इकडे नांदेड असेल, नांदेडच्या भागामध्ये उमरखेड, हिंगोलीच्या भागात तुफान पाऊस येणार आहे। तर पैठणचा विचार केला तर पैठण, भागूर, पाथर्डी येत्या 2 तासात पावसासोबत विजांचं मोठं संकट आहे। त्यामुळे सावध राहा, कारण आता पावसासोबत मोठं संकट हे विजांचं धडकणार आहे। कारण की काही ठिकाणी पाऊस कमी मात्र विजा जास्त असा प्रकार देखील पाहायला मिळालेला आहे। तर अजून जर विचार केला तर येत्या 2 ते 3 तासात पावसाची तीव्रता ही खूप वाढणार आहे। यामध्ये केज तालुका, जामखेड, बीड, परळी, अहिल्यादेवीनगर, माजलगाव, पैठण, सेलूचा भाग असेल। मात्र सर्वदूर पाऊस होणार नाही। मात्र ज्या ठिकाणी पाऊस जोर धरेल त्या ठिकाणी खूपच तीव्रता ही पाहायला मिळणार आहे। तुरळक भागात तीव्र सरी ह्या पावसाच्या होतानाचा चित्र पाहायला मिळणार आहे। तसेच पुढे बघू शकता यामध्ये काही ठिकाणी आता अतिवृष्टीचे चान्सेस पाहायला मिळत आहेत। अक्षरशः जर विचार केला तर मानव त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। तर आता पुढचे 2 तास काही जिल्ह्यासाठी धोक्याचे आहेत। तर त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात।
तर सध्या स्थितीला आता बघू शकता मोठा बदल झालेला. इकडे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार जवळ पावसाळी क्षेत्र दिसत असेल. या ठिकाणी आता मुसळधार पाऊस येणार आहे. लवकरच येत्या 2 ते 3 तासात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाची तीव्रता, पावसाचा धोका हा वाढणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सरकत आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे सतर्क राहा. माजलगाव तालुका असेल या ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी माजलगाव तालुक्यामध्ये देखील लागणार आहे. मुसळधार पाऊस परळीपर्यंत देखील पाहायला मिळत आहे. ती स्थिती इकडे वाशिमचा भाग असेल. वाशिमच्या भागामध्ये हिंगोली, पुसद, चिखली, कारंजा, अकोला, खामगाव, अमरावती, आर्वी येत्या 2 ते 3 तासात पावसाचं मोठं संकट येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. अकोटच्या भागात, अकोला, अमरावतीच्या भागात विजांसह गारपिटीची मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. तसेच इकडे अकोला असेल, अमरावती, शेवगाव, वाशिम असेल या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वादळी पाऊस येत आहे. तर पावसासोबत अतिशय भयंकर असं संकट लवकरच ओढवणार आहे. पैठण, अहिल्यादेवीनगरच्या भागामध्ये तीव्र स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस ज्या ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कृपया या भागातील शेतकऱ्यांनी त्वरित सावध व्हावे. कारण की विजांसह तुफान पाऊस येत आहे. हे बघू शकता कशा प्रकारे ढगांची स्थिती आहे. जसं की तीव्र कमी दाब राज्याकडे सरकला आहे तशा प्रकारे हे वातावरण सक्रिय झालेलं आहे. हे संपूर्ण जो ढगांचा वेढा आहे हा आता राज्याला कव्हर करीत मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस देणार आहे. तुफान स्वरूपाची हजेरी पावसाची यामुळे लागणार आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश भागात लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यातच इकडे नांदेडचा भाग असेल, भोकरचा भाग असेल, हिमायतनगर येत्या 2 तासात पाऊस खूप वाढणार आहे. बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड येत्या 2 तासात विजांसह तुफान पाऊस येत आहे. सतर्क राहा. तसंच इकडे उत्तरेकडे वाशिम असेल, वाशिमच्या भागामध्ये तुफान पाऊस येत आहे. तर इकडे जिंतूरला पाऊस सुरू आहे. सेलू, परतूर, अंबड पावसाने सुरुवात केलेली आहे. जालनाच्या भागात पावसाने सुरुवात केलेली आहे. देऊळगाव, राजा, लोणार रिसोर्टच्या भागात देखील पावसाने सुरुवात केलेली आहे. मेहकर, वाशिमच्या भागामध्ये मंगळूरपीर, परतूरचा भाग असेल, पातूरच्या भागामध्ये चिखलीचा भाग असेल या भागात देखील पाऊस सुरू झालेला आहे. तसेच इकडे शेलू, मंठाचा भाग असेल, बोरीचा भाग असेल, झरीचा भाग असेल याही ठिकाणी तुफान पाऊस आहे. तसेच मानवत या ठिकाणी अक्षरशः मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेत खरडून गेल्याचा प्रकार पाहायला मिळालेला आहे. तसेच मानवत या ठिकाणी तुफान पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हैराण पाहायला मिळत होते. तसेच पाथरीचा भाग असेल, पाथरी या ठिकाणी देखील तुफान पावसाने हजेरी लावलेली होती. पाथरी या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. कारण हा पावसाचा धोका आता वाढत जाणार आहे. विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी वाऱ्यासह हा पाऊस राज्याकडे आता सरकलेला आहे. तसेच इकडे यामध्ये नाशिक, मालेगाव लवकरच येत्या 2 तासात पाऊस वाढेल. शेवगाव, अमरावती, जळगावकडे सतर्क राहावे. आर्वी, कोंडोली, नागपूर, उमरेड, अचलपूर, अमरावती, वर्धाच्या भागात देखील विजांसह तुफान पावसाची हजेरी आहे. त्यामुळे सतर्क राहा. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जळगावचा विचार केला तर जळगाव या ठिकाणी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो. जळगाव या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. तर चला पुढील जिल्हे आपण पाहूयात. आता शेतकऱ्यांना सतर्क राहणे गरजेचे आहे. ते जिल्हे सांगतो. बीड जिल्ह्यासाठी देखील अलर्ट आहे. बीड, तसेच इकडे वर्धा असेल, नागपूर, वाशिम, नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी सतर्क राहा. तसेच परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, कळंब या भागात सतर्क राहावे. तसेच विचार केला तर उत्तरेकडील माजलगाव, वडवणी, बीडचा भाग असेल या ठिकाणी, तसेच गेवराई, जालना, अंबडचा भाग असेल, तसेच इकडे जर घनसावंगीचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल याही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. सतर्क राहा. अजून कोणत्या भागात पाऊस वाढेल त्याबाबतचा अंदाज लवकरच या चॅनलवरती येत आहे. अंदाज पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. धन्यवाद.